बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय। या प्रकरणात अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकी कराड यांच्यासह राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पवन ऊर्जा प्रकल्पाला खंडणी मागितल्याचा या तिघांवर आरोप असून त्यातूनच ही हत्या झाल्याचं म्हटलं जातं। मात्र आता या प्रकरणाला जातीय वळण लागल्याचंही दिसून येतं। सकल मराठा समाजाने यात उडी घेतली असून यामागे मराठा द्वेषी कारणीभूत असल्याकडे लक्ष वेधलंय। त्याचबरोबर सर्व आरोपींना अटक होत नाही तोवर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाची शपथ देऊ नये अशी मागणी करण्यात आली। काय आहे हे हत्याकांड, त्याचा मास्टरमाइंड कोण आहे आणि खरोखरच त्याला मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची किनार आहे का, याचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी संतोष राजमाडी बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो। बीडमधल्या केज तालुक्यातलं मसाजोग हे गाव, मात्र हे गाव सध्या अचानकपणे चर्चेत आलंय। या गावचे 3 टर्म सरपंच म्हणून संतोष देशमुख यांनी काम पाहिलं। मराठा समाजाचे प्रामाणिक कार्यकर्ते अशी ही त्यांची ओळख होती। सर्वांना सोबत घेऊन जाणं, आपापसातील वाद मिटवणं आणि आपलं गाव शांत समृद्ध कसं राहील याकरता प्रयत्न करणं अशी त्यांची कामाची पद्धत होती। त्यामुळेच आदर्श गाव म्हणूनही या गावानं पुरस्कार मिळवला। गावाला विकासाच्या वाटेवर आणण्याबरोबरच लोकांच्या अर्थकारणाला चालना कशी देता येईल, त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी संतोष देशमुख प्रयत्नशील असत। त्यामुळे केवळ गावातच नव्हे तर संबंध केज तालुक्यात देशमुखांचं नाव होतं। केज तालुक्यात विविध ठिकाणी आवादा पवन ऊर्जा या कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाची कामं सुरू आहेत। ही कामं सुरू ठेवण्याच्या बदल्यात 2 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचं बोललं जातं। याबाबत कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी फिर्यादही दाखल केली असून त्यातून काही गोष्टी समोर येत आहेत। आधी सुदर्शन घुलेंच्या माध्यमातून धमकावलं गेलं, नंतर विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिकी कराड यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचं सांगण्यात येतं। जे सांगितलंय ते गपगुमान ऐका, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली गेली। त्यानंतर खंडणीसाठी या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। या पार्श्वभूमीवर या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या मसाजोगच्या एका गावकऱ्यानं सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर ही गोष्ट घातली। त्यांनी त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयोग केला, मात्र संबंधित आरोपी त्यामुळे भडकले। त्यानुसार त्यांनी संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा डाव आखला असं म्हटलं जातं। दरम्यान संतोष देशमुख हे त्यांच्या 4 चाकी वाहनातून मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासह मसाजोगकडे जात होते। ते निघालेल्या मार्गावर डोणगाव टोल नाक्याजवळ त्यांची कार अडवण्यात आली। 4 चाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी संतोष यांची कार अडवली। अपहरणकर्त्याच्या गाडीतून उतरलेल्या 6 जणांनी संतोष देशमुख यांच्या कारची आधी तोडफोड केली, त्यानंतर त्यांना त्यांच्या कारमधून ओढून बाहेर काढलं आणि त्यांचं अपहरण केलं। अपहरणकर्त्यांनी सरपंच देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली आणि बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसून केजच्या दिशेने नेलं। या अचानक घडलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केजकडे नेलं असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली। त्यानंतर पोलिसांची 2 पथकं तातडीनं देशमुख यांच्या शोधासाठी रवाना केली। मात्र काही वेळानंतर दैटना गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेचे पडसाद आता बीडसह राज्यभर उमटू लागलेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली, तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही हे प्रकरण लावून धरत मास्टरमाइंडला अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं। मुंडेंसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झालेत। सुरुवातीला मुंडे यांनीही या प्रकरणात मौन बाळगणं पसंत केलं, मात्र हे प्रकरण चिघळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी याला जातीय वळण देणं योग्य नसल्याचं म्हटलंय। सामाजिक सलोखा बिघडू नये याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी नोंदवलंय। तर आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। केजसह संपूर्ण बीड शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला। दुसरीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल असा इशारा दिलाय। असे खून व्हायला लागले तर समाजालाही नाईलाजानं उठावं लागेल असंही त्यांनी म्हटलंय।
तर सकल मराठा समाजाने सरळ सरळ मुंडेंवर हल्लाबोल केलाय। यामागचा खरा सूत्रधार शोधून काढा, आरोपींना अटक करावी, तोपर्यंत मुंडे भावा बहिणींना मंत्रिपदाची शपथ देऊ नये अशी मागणीही मराठा समाजाने केली। लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज हा संघर्ष मोठ्या प्रमाणात चिघळला। त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडून आले। मात्र विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही। असं असलं तरी मागच्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष वाढत चालला असल्याचं दिसतं। संतोष देशमुख यांच्या हत्येमागेही जातीय कनेक्शन असल्याच्या शंका व्यक्त होताना दिसत आहेत। त्यामुळे यातून या दोन समाजातील संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते। बीडचा प्रवास बिहारच्या दिशेने सुरू असल्याच्या टीकाही केली जाते। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।